गंगा माई की जय। हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज, आजचा आपला दिवस आहे दुसरा आणि आज आम्ही जस्ट पोचलो आहे प्रयागराजमध्ये। अजून प्रॉपर पोचलो नाही। इकडून त्रिवेणी संगम आहे, तो आहे अजून 8 किलोमीटर आणि आम्ही भरपूर अशी ट्रॉफिक असल्यामुळे चालत चाललो आहे आणि आम्हाला वाशी नवी मुंबई घरापासून ते इथपर्यंत पोचायला आम्हाला फक्त आणि फक्त 30 घंटे म्हणजे 30 तास लागले। 30 तास लागले आणि बाय रोड येत असाल तर येऊ नका, भरपूर अशी ट्रॅफिक आहे। एका जागेवर आम्हाला 2-3 तास थांबायला लागला। तर चला आता आपण पायी चाललो आहे त्रिवेणी संगम जवळ। त्रिवेणी संगममध्ये तुम्हाला सगळं काही दाखवतो, स्नान वगैरे करताना वगैरे आजूबाजूचं सगळं व्ह्यू। तो परत त्याच्या आधी आपण आपले मेंबर्स बघूया कसे चालत आहेत बघा। बोल आता। बोल। ओम नमः शिवाय। जय श्रीराम। जय श्रीराम। झालं का आपलं? यानी बघा बंदोबस्त, जुगाड जुगाड। तर बघा आपण फायनली यमुना घाटावर पोचायला आलोय। हा बघा रुद्राक्षद्वार आणि आता मी इकडून टेम्पो करतोय बसण्यासाठी। गाईस 4 किलोमीटर चालून आता आपण आलोय आरेल घाटाजवळ। आता इकडून छोटीशी नाव पकडून, होडी पकडून आपल्याला जायचं आहे संगमला, त्या स्पॉटवर। तिकडे तिन्ही नद्यांचा संगम आहे, तिथंच आपल्याला स्नान करायचं आहे। तर आता बघूया, आता रिक्षावाल्याने तर 100 रुपये घेतले, जास्तीत जास्त 100 ते 150 मीटर अंतरावर सोडलं आम्हाला आणि 100 रुपये घेतले। आता होडीवाला किती घेतोय बघूया। इकडून 15 मिनिटं लागतात स्पॉटवर पोचायला। बघूयात आपण किती पैसे घेतो होडीवाला। मी जाऊ गाईज, जर तुम्ही इथून पाणी घेऊन जायचं असेल तुम्हाला गंगा नदीचं वगैरे, तर वरून कॅन घ्या। खाली कॅनची प्राईस भरपूर महाग आहे बघा, 100 रुपये। खाली आल्यावर 300 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, वरती 100 रुपये आहे। तर वरूनच घेऊन या। जय श्रीराम। जय श्रीराम।
निघतोय वाराणसीला ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आपण सोबत त्रिवेणी संगमचं पाणीसुद्धा घेऊन चाललो आहे घरी सगळ्यांना प्यायला आणि थोडाफार आंघोळीला. तर चला आता आपण निघूया वाराणसीला जायला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आम्ही सगळ्यांनी आता नदीमध्ये त्रिवेणी संगममध्ये आंघोळ केली. तर विचारूया आपण आता यांना सगळ्यांना आंघोळ करून कसा वाटला. तर आंघोळ करून कसा वाटला होता. आम्हाला आंघोळ करून खरंच खूप चांगलं वाटलं. गंगा नदीत आम्ही आंघोळ तुम्ही बघू शकता. गंगा नदी माझ्या मागे आहे. तर नदीमध्ये एवढं चांगलं पाणी आहे आणि एवढी प्रशासनाने एवढी चांगली सोय केलेली आहे. त्यामुळं सर्वांना आंघोळ करण्याचं हे भाग्य कुंभमेळ्यात महाकुंभमेळ्यात भेटते. हे एकदम पवित्र आहे. ज्याने ज्यांनी स्नान केलं आहे त्यांना पवित्र वाटलं असेल आणि मला तर नक्कीच वाटलं आहे. तुला मनाला शांती वाटली भरपूर गंगा स्नान करून. आणि पिशीमध्ये काय चालवलंय. आम्ही आमचे मित्र कंपनी आहेत गंगाजल आणि नातेवाईक आहेत त्यांना गंगाजल घरी ज्याला काही कारणास्तव इथे येता आलं नाही. आणि योगी सरकारला धन्यवाद. भरपूर चांगली सोय केलेली आहे योगी सरकारने. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सो हॅलो गाईज. तर प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये आज भरपूर अशी गर्दी वाढली आहे. आणि येण्याचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर जास्त पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. आणि वाराणसीसुद्धा पूर्णपणे जाम आहे असं आम्हाला कळालं. कारण की आमच्या गावातले गेले 4-5 जण. म्हणून आम्ही ठरवलं की जाऊन काही फायदा नाही. कारण की जाण्याचाच रस्ता पूर्ण ब्लॉक आहे तर थोड्या वेळात येण्याचा रस्तासुद्धा ब्लॉक होईल. म्हणून आम्ही येताना रस्त्यात बघू आता दुसरा कोणता तरी स्पॉट करण्याचा विचार घेतला आहे. आणि आता आपण जरा फार रस्त्यात नाश्ता करून घेऊया. मंचुरियन वगैरे दिसतील आम्हाला. थोडाफार नाश्ता करून घेऊया. आणि तुम्ही जर येत आहे तर तुम्हाला असं सांगतील की इकडे काहीच गर्दी नाही आहे. पण इकडे भरपूर अशी गर्दी आहे. जास्त करून ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस वाया जातो आहे. आम्हाला फक्त प्रयागराजला यायला नवी मुंबईवरून 30 तास लागले. तर तुम्हाला असं कोण सांगत असेल की काहीच गर्दी नाही तर खोटी बातमी आहे. भरपूर असा क्राऊड आहे. भरपूर गर्दी आहे. सगळे येत आहेत आंघोळीला. तर सांभाळून या. स्वतःच्या रिक्सवर या. आणि छोट्या लहान मुलांना तर घेऊन येऊच नका. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बनव मदल सो हॅलो गाईज. तर आपण फर्स्ट स्टॉप घेतला आहे जेवणासाठी. हॉटेल कैलास नाव आहे. त्यात आपण आता जेवण करून घेऊया आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. लगभग माझ्या मते उद्या आपल्याला शिर्डी देवस्थान करायचं आहे. उद्याचा ब्लॉग अलग पार्टमध्ये येईल. तो पण तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करेल. तर चला तर आपण जेवण करून घेऊया कैलास हॉटेलमध्ये. कसा काय मेनू आहे कसं काय तुम्हाला सर्व काय व्हिडिओमध्ये दाखवतो. या जेवायला छोले बटर, पनीर मसाला, दाल तडका आणि चपाती रोटी वगैरे खातात.